मला आठवण्यासारखा जो प्रोजेक्ट जो म्हणताल तर निंजा हातोरी, त्याची स्टोरी अशी आहे की मी रिलायन्समध्ये असताना आमचे बॉस त्यांनी मला असं दुपारी सांगितलं की प्रदीप आपल्याला उद्या मुंबईला जायचंय, जापनीज 10 लोकांची टीम आलेली आहे, त्यांना आपल्याला कामासाठी अप्रोच करायचा आहे. तर मी त्यांचा स्टडी केला, त्यांचे कामं बघितले, त्यात निंजा हातोरी पण होता. ते फार मोठी कंपनी आहे. तर मी सरांना जाऊन सांगितलं की सर हे सगळे ट्रेडिशनल काम करतात, लाईट बॉक्सवर काम करतात आणि आता सगळं डिजिटल झालेलं आहे, आपण सगळे डिजिटल सॉफ्टवेअरमध्ये लाईट बॉक्स कोणीच वापरत. आमच्या सरांनी सांगितलं मग काय करताय. त्यांनी सांगितलं त्यांनी केलेलं एखादं ट्रेडिशनल काम तू डिजिटलमध्ये करू शकतोस. 10 मिनिटाचा वेळ घेतला आणि सांगितलं होऊ शकतंय तर कर म्हणे. अरे कर म्हणजे काय, म्हणजे नाही आताच उद्या सकाळी आपली मीटिंग आहे. दुपारी सांगितल्यानंतर आम्ही असं रात्री थोडं लेट नाईट बसून त्यांचा एक ट्रेडिशनल 2 सीन घेतले आणि आम्ही डिजिटलमध्ये केले आणि डिजिटलमध्ये करून दोन्ही क्लिप बघितले आणि ते सोबत लावले. मीटिंग सुरू झाली, आमच्या सरांनी ते स्क्रीनवर प्ले केलं. सरांनी थोडा आउट ऑफ बॉक्सच विचार केला की लोक येतात, कंपनीचं इंट्रोडक्शन देतात, माहिती सांगतात, कॅपेबिलिटी सांगतात आणि मग समोरच्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. पण हे असं झालं की आम्ही त्यांना ती क्लिप प्ले केली स्क्रीनवर, दोन्ही पॅरलली केल्या आणि त्यांनाच प्रश्न विचारला याच्यातली तुमची कोणती ओळख आणि आम्ही केलेली कोणती ओळख. ते बराच वेळ प्रयत्न करत होते, ते त्याच्या जापनीजमध्ये असं करत होते. त्यांच्या लक्षात आलं की नाही अरे दोन्ही एकदम सारखे दिसतात आणि ही थोडी एकदम नवी वाटते, अशी फाईन आहे, पण टायमिंग, लुक अँड फील, कॅरेक्टर सगळं काही सारखंच आहे. तर ते इतके इम्प्रेस झाले की ते उभं राहून लिटरली टाळ्या वाजवत. त्याच वेळेस आम्हाला ते काम मिळालं. ॲक्च्युली आम्ही ट्रेडिशनल त्या निंजा हातोडीला आम्ही डिजिटल केलं आणि डिजिटल करून आम्ही ते काम आणलं. तर ते काम आणल्यानंतर तिचे हंड्रेड्स ऑफ एपिसोड इथं भारतामध्ये झाले आणि तेही लोक खूप आनंदी झाले की त्यांची जी ट्रेडिशनल IP होती ती डिजिटलमध्ये कन्वर्ट झाली आणि आता ते पण त्याच गोष्टीचा वापर करतात.